श्री स्वामी समर्थ संकटाचं रहस्य। एक छोटीशी बोधकथा आहे। एक तरुण दररोज स्वामी समर्थांच्या दर्शनाला येत असे, पण एक दिवशी तो खूप जास्त व्याकुळ होऊन गेला आणि स्वामींच्या चरणी पडला। त्याच्या डोळ्यात खूप अश्रू होते, चेहऱ्यावर चिंता होती आणि शरीर थरथरत होतं। तो म्हणाला, स्वामी, माझ्या घरात संकट सतत येत असतात। नोकरी गमावून गेली, कर्ज वाढून गेलं, घरामध्ये जे आरोग्य आहे ते खालवलंय, मला काहीच मार्ग दिसत नाही। कृपया माझे संकट तुम्ही दूर करा। स्वामींनी त्याच्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकल्या। मग त्यांच्याजवळ एक लहानशी दोरी पडलेली होती, ती त्यांनी हातात उचलली आणि त्याच्या हातात दिली। ही दोरी घट्ट पकडून ठेव, पण लक्षात ठेव, जेव्हा मोठं वादळ येईल ना, तेव्हा दोरीला घट्ट धरून बसलास तर वादळ जाईल, जर दोरी सोडलीस तर वाहून जाशील। त्या तरुणाला काही कळत नव्हतं, काय करायचं काही समजत नव्हतं। स्वामी ही साधी दोरी देऊन मला संकटातून कशी वाचवतील हे त्याला समजमध्ये येत नव्हतं। स्वामी हसले आणि म्हणाले, अरे बाळवटा, ही दोरी म्हणजे श्रद्धा आणि नामस्मरण। संकट म्हणजे वादळ आहे। श्रद्धेला घट्ट धरलंस, नामस्मरण सोडलं नाहीस तर संकट तुला काही करू शकणार नाही। पण जर श्रद्धा ढळली, विश्वास कमी झाला तर संकट तुला वाहून नेले। संकटाचं रहस्य हेच आहे की ती श्रद्धेची परीक्षा घेते। तरुणाच्या डोळ्यात अश्रू थांबले। त्याने स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि ठाम आवाजात म्हणाला, स्वामी, आता संकट कितीही आले तरी मी तुमचं नामस्मरण कधी सोडणार नाही। काळानुसार त्याच्या आयुष्यातील संकट नाहीशी झाली आणि तो समाधानी आणि शांत झाला। आता या कथेहून आपल्याला स्वामींनी काय बोध दिला आहे? या कथेहून आपल्याला स्वामींनी बोध दिला आहे की संकट आले तर घाबरायचं नाही। श्रद्धा, धैर्य आणि नामस्मरण हे संकट दूर करण्याचं खरं रहस्य आहे। स्वामी समर्थांवर, कृपेवर विश्वास ठेवलास तर कोणतंही वादळ आपल्याला हलवू शकत नाही। आपल्याला आपल्या नामस्मरणाचं जे झाड आहे, जे वृक्ष आपण उभं करतोय, त्या वृक्षाला आपल्याला घट्ट पकडून बसायचं आहे। जर त्या वृक्षाला आपण घट्ट पकडून बसलो तर नक्कीच आपले जे वादळ आहे ते आपल्याला कधीच हलवू शकणार नाही। जसं काही वादळ, पाऊस एक वृक्षाला हलवू शकत नाही, तसंच आपल्या जीवनाचं नाम स्मरण हे वटवृक्ष आहे। ह्याला थांबून चला, कधी तुम्ही हार मानणार नाही। जय श्री स्वामी समर्थ।